सार्वजनिक निर्माण विभाग द्वारा अतिक्रमण की नोटिस दिए जाने पर भी भारत पेट्रोलियम के स्थानीय मालक अपने राजकीय मित्रों के साथ मिलकर इस जगह से हिलने को तैयार नहीं है। छत्रपति शिवाजी महाराज प्रतिमा में बाधा बने इस पेट्रोल पंप का डीजल पेट्रोल रोक दिया जाए और ये प्रमुख मांग लेकर पिछले 2-3 दिन से रविंद्र कलाने आमरण अनशन पर बैठे हैं। छत्रपति शिवाजी महाराज कृति समिति के सदस्य ने विस्तार से वंदे भारत न्यूज से बात की, तो सुनिए क्या कुछ कह रहे हैं वो लोग। आसरोड पुतळा कृती समिती या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे। उपोषण करते आहेत रवींद्र मारुती कलाने हे आहेत उपोषण करते। मागील 18 जुलैला या ठिकाणी जो भारत पेट्रोल पंप आहे तो भारत पेट्रोल पंप हा अतिक्रमण मध्ये नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या मध्ये बसलेला आहे आणि तो दोन्हीकडून अतिक्रमण मध्ये येत आहे। त्या उपोषण मध्ये आमच्या अशा मागण्या होत्या की याचं अतिक्रमण काढावं आणि याला याची जी लीज संपलेली आहे ती त्याला परत मिळण्यात येऊ नये। यापैकी आम्हाला 18 तारखेला आमचे जे उपोषण करते गजाननराव देशमुख होते ते उपोषणाला बसले होते। तर 1 जुलैला कि ये जो जगह है तो ये शिवाजी महाराज के पुतले के लिए आरक्षित है उधर की, और ये जो पेट्रोल पंप है वो उसमें आने वाला है क्या? वो जगह उसमें आ रही क्या? नहीं, ये जागा जी आहे मराठी बोलायचं, हे जे जागा आहे ही जागा गावठाणची जागा आहे। त्यांना लीजवर दिली होती पण त्याची लीज 1 जुलैला संपली। पुतळ्याच्या विस्तारीकरणामध्ये बाधा आहे का? हा, पुतळ्याच्या विस्तारीकरणामध्ये बाधा आहे कारण या भागातून छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत आणि त्याचं जे सांडपाणी आहे त्याचे जे संडास आणि बाथरूम त्यांचे जे आहेत त्याचं सांडपाणी त्या ठिकाणी महाराजांच्या दिशेने जाते, तर ते आम्हाला नको आहे। तो त्याची लीज संपून आता जवळजवळ 2 महिने होत आहेत। हा, आमच्या मागण्या ज्या आहेत आपकी प्रमुख मांगे बताइए। सार्वजनिक बांधकाम उमरखेड यांनी लेखी निवेदन दिलेल्या पत्रानुसार कारवाई केली नसल्यामुळे उप अभियंता यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। जो 18 तारखेला आम्हाला ज्यांनी जे निवेदन दिलं होतं उपोषण सोडायच्या दिवशी किंवा आम्ही हे मोजणीमध्ये पूर्ण अतिक्रमण मध्ये येत आहे, याच्या डिझेल आणि पेट्रोलच्या दोन्ही टाक्या हे अतिक्रमण मध्ये येत असल्यामुळं ते काढण्यात यावं म्हणून आम्ही त्यांना अशी विनंती केली पण त्यांनी काढलं नाही। दुसरी मागणी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण विभाग NHI सुद्धा अतिक्रमण मध्ये हा पेट्रोल पंप आलेला आहे, त्यांनी सुद्धा हे अतिक्रमण काढलं नाही, त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच या पेट्रोल पंपाची संपली असल्यामुळे त्याचा याला जो होणारा पुरवठा पेट्रोल आणि डिझेल हे बंद करण्यात यावे। ये छत्रपति शिवाजी महाराज उमरखेड़ पुतला समिति के सदस्य जो बता रहे थे, इन्होंने जो अनशन शुरू किया उसके बारे में सविस्तर वंदे भारत से बता रहे हैं।